गुजरातमधील वनतारा अधिग्रहण प्रकरणाचा एसआयटीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर. पेनड्राईव्हसह सीलबंद लिफाफ्यामध्ये आता अहवाल सादर. सोमवारी सुप्रीम कोर्टात या संदर्भातली सुनावणी. हार्बर मार्गावर दुपारी 1:35 14 तासांचा मेगा ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात. तर जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 98% मात्र दैनंदिन पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ. पुढील वर्षी मे महिन्यामध्ये पाणी कपात किंवा राखीव साठ्यावर अवलंबून राहावं लागणार. छटपूजा दिवाळीनिमित्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाचं नियोजन. छटपूजा दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेवरून धावणार 1126 विशेष रेल्वे. प्रवाशांकडून नियमित आणि विशेष रेल्वेंची मागणी. मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी या भागामध्ये रविवारी मुसळधार तर रायगड जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. काही भागात कमी वेळेत जास्त पावसाचीही शक्यता. मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात. चेंबूर पनवेल हायवेवर थोडं पाणी भरलं. मुंबई उपनगरात सुद्धा रात्रीपासून पावसाची हजेरी. बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये खासगी वाहनांना बंदी. काही दिवसांपूर्वीच खासगी वाहनाला आग लागल्याची घटना. तर उद्यान प्रशासनाकडून खासगी वाहनांना बंदी घालत विद्युत वाहनांच्या हालचाली सुरू. मुंबई उपनगर विकास आराखडा आरक्षणामध्ये भूमी अभिलेख कार्यालयातील जमिनींच्या हद्दीचं बनावट नकाशे करण्यात आले. बनावट नकाशे तयार करून आता त्यांच्यावर कारवाई करण्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी निर्देश दिलेत. बोरिवली आर मध्य कार्यालयामध्ये घेतली बैठक. महापारेषणच्या पडगा इथल्या उच्च दाब वीज वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये यामुळे 5 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू. पुण्यातील इंदापूर तालुक्यातल्या डाळिंबाला पुन्हा सोन्याचे दिवस. इंदापूरसह माढा, माळशिरस या भागामध्ये डाळिंब लागवडीचा हा कल वाढला. कृषी विभाग आणि प्रगत शेतकऱ्यांचे एकत्रित प्रयत्न. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यात ठिकठिकाणी भेटी. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुंडवा खराडी ब्रिजचीही पाहणी. पुणे शहरासह डोंगरमाथ्यावर आणि धरणांच्या परिक्षेत्रात पावसाची हजेरी. खडकवासला धरणातनं मोठ्या नदीपात्रात 2968 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होणार. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अजित पवारांचा पुण्यामध्ये जनसंवाद. दरम्यान त्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधलाय. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवारांचा जनसंवाद. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मैदानात. पुण्यामध्ये पीएमपीला पास विक्रीतनं विक्रमी उत्पन्न. 8 ते 9 दिवसात पीएमपीला 1 कोटीहून अधिकचं उत्पन्न. पीएमपीनं 41 ठिकाणी पास विक्री केंद्र सुरू केल्यामुळे नागरिकांना पास काढणं सुलभ.